श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। गुरुची आराधना करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने मानसिक त्रासातून मुक्ती मिळून आत्मबळ वाढते। म्हणून गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून गुरूंच्या चरणांची पूजा करून आशीर्वाद घेतला पाहिजे। मानवी आयुष्य जगताना दुःख, संकट, वेदना, संघर्ष, अनेक त्रास सहन करावे लागतात। बऱ्याच वेळा आपण निराश आणि हतबल होतो। आयुष्यात काय करावे, मार्ग कसा शोधावा काहीच समजत नाही। आयुष्यातील संकट दूर करून कसे सकारात्मक आणि आशावादी राहावे हे समजत नाही। कधी कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती होते। अशा वेळी गरज असते ती फक्त मन शांत ठेवण्याची आणि सारासार विचार करून निर्णय घेण्याची। पण आपला स्वभाव किंवा परिस्थिती आपल्याला तसं करू देत नाही। तेव्हा आपले श्रद्धास्थान असणारे दैवत, मग ते कोणतेही असू दे, गणपती बाप्पा, भगवान शंकर, देवी लक्ष्मी किंवा आपले गुरु, त्यांच्या चरणाशी त्यांच्या समोर स्वस्थ बसावे किंवा डोळे मिटून त्यांचे नामस्मरण करावे। आपण परमेश्वर, दैवी शक्ती आहे हे मानतो। काही लोक देव आहे हे मानत नसले तरी काही लोक देवाचं अस्तित्व आहे हे मानतात आणि त्यांची सेवा करतात। करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि त्यांनीच सेवा करून घेण्यासाठी आपली निवड केली आहे असे मानले जाणाऱ्या आणि हाकेला धावून येणारच हा विश्वास, तसेच लगेच प्रसन्न होणारा, जे अनादी काळापासून आहेत आणि अनादी काळापर्यंत राहतील, हम गया नहीं जिंदा है असे स्वतः सांगणारे श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांची सेवा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून करायची आहे। आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेलच। सकाळी उठून शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची पूजा करावी। स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू न लावता अष्टगंध लावावे। स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे, त्यामुळे पूजेत त्याचा वापर अवश्य करावा। गुरुपौर्णिमेपर्यंत 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। जपमाळ नसेल तर 20 मिनिटे हा जप करावा। जर तुम्हाला एका जागेवर बसून जप करणे शक्य नसेल तर उठता, बसता, चालता, फिरता कोणतेही काम करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता। आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचे आहे। आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामी आपल्या घरात वास करतायत असा अनुभव येतो। घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते। भीती मनात राहत नाही आणि भीती मनात राहिली तर स्वामींचे ब्रीदवाक्यच आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी परमदयाळू आणि कृपाळू आहेत। हाकेला स्वामी धावून येतात तर येतातच असे अनेक स्वामी भक्तांचे अनुभव आहेत। श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे। आपल्यासाठी ती संजीवनीच आहे। आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून या मंत्राशी एकरूप झालं पाहिजे। मग आयुष्यात कोणतीही अडचण राहणार नाही। संकटे पेलण्याची ताकद येईल, आत्मविश्वास वाढेल, भीती नाहीशी होईल। फक्त या मंत्राचा अनुभव घेऊन बघा। स्वामींची सेवा करताना घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील याची काळजी घ्या। कोणाशी वादविवाद करू नका, कोणाचे मन दुखवू नका। गुरूंची सेवा तन मन अर्पण करून करा। सेवा ही नम्रपणे करावी। निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आनंद आणि सुख देते। त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ या मंत्र जपाचे अनुष्ठान नक्की करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।